पुण्य पावन रायगड जिल्ह्यामध्ये परमार्थाची तत्व खोलावर रुजलेला तालुका खालापूर तालुका आणि पुण्य पावन खालापूर तालुक्यामध्ये भोजनांचे किंपेयम तक्रम असं टाकळी गाव आणि पुण्य पावन टाकळी गावाच्या पंचकोशी किल्ल्याचं श्रद्धास्थान असलेलं पुण्य पावन विठोबा मंदिर देवस्थान टाकळी आणि या विठोबा मंदिर देवस्थान टाकळीमध्ये गेली 100 वर्षापूर्वी हे इवलेशे रूप लावलेले बाई आणि आज त्याचा वेग गेला गगनावर. 100 वर्षापूर्वी या अखंड हरिनाम सप्ताहाची स्थापना झाली. स्वातंत्र्यपूर्व काळातला आपल्या कोकणातील हा एक दुर्मिळ सप्ताह होता. आपल्या कोकणामध्ये जे काही दुर्मिळ सप्ताह आहेत, कोकण खोपोली हे कोकणाचं दार आहे. दार घाट उतरलं का कोकणाला प्रारंभ होतो आणि मग त्या कोकणाचं दार म्हणून मग दारातच जर चांगली रांगोळी असेल तर घरात काय आहे लक्षात येतं. काय कोण नाही तुकोबरायांचं कोकणावर प्रेम होतच बरं वादच नाही. म्हणून तर मिरच्या काय कोकणात येत होती. मिरच्याचा थोडा तिखटपणा कोकणात आणि मग जगद्गुरु तुकोबरायांना वाटलं की काय कोण झाले, कोकणाचं खोपोली हे दार आहे आणि इथूनच जर प्रारंभ चांगला झाला तर कोकणात परमार्थाची बीज खोलवर रोवली जातील. आणि म्हणूनच काय कोण झाले, त्यांची भक्ती पाहून पांडुरंग परमात्मा तिथं स्वयंभू आले आणि तुकोबरायांच्या काळापासून या स्थानाला एक ऊर्जा भेटली. आणि 100 वर्षापूर्वी जुनी जी मंडळी असेल त्या मंडळीने मोठ्या अथक प्रयत्नातून या उत्सवाला सुरुवात केली. त्याचा शताब्दी महोत्सव या वर्षी आपण पाहत आहोत. यापूर्वी या सप्ताहामध्ये मी खूप कीर्तन केली. आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान आदरणीय हरिभक्तीपरायण तानाजी महाराजांनी अनेक वेळा इथे कीर्तन दिली, पण अनेक वेळा आणि महाराजांच्या आज्ञेने इथं अनेक वेळा उभं राहिलोय. या वर्षी शताब्दी करायची होती आणि म्हणून आपल्या भागातील सगळी ज्येष्ठ मंडळी एकत्र आली. आदरणीय तानाजी महाराज कडून असतील, यशवंत महाराज देशमुख असतील, कृष्णाजी महाराज लांबे असतील, गोपीनाथ महाराज पाटील असतील, मधुकर महाराज कालेकर असतील, हरी महाराज लाड असतील, आदरणीय महादेव बाबा लांडे असतील आणि आपले सर्वांचे श्रद्धास्थान विनायक महाराज कांबेकर असतील. या सर्व कीर्तनकारांच्या मार्गदर्शनाखाली आपले टाकळी विठोबा देवस्थान अध्यक्ष आदरणीय अनंत गोपाळ पाटील, उपाध्यक्ष जयवंत पाटील, सचिव नारायण पाटील, ही सगळी मंडळी, प्रकाश शहाणे पाटील असतील, बाळासाहेब जाधव असतील, सगळ्या मंडळीने एकत्र येऊन परिसरातील सगळ्या जुन्या कीर्तनकारांना, नव्या कीर्तनकारांना, गुणीजनांना, गायकांना, वादकांना सगळ्यांना एकत्र करून या उत्सवाची आखणी रेखणी केली आणि या निमित्ताने या उत्सवाची पायाभरणी झाली. आणि आज त्याचं हे मागणीचं कीर्तन माझ्या वाट्याला आलेलं आहे. आदरणीय अध्यक्ष अनंत पाटील गेल्या तुकाराम बीजेपासून माझ्या संपर्कात आहे. गेल्या वर्षी आम्ही 375 भंडारा डोंगरावर गेलो. खूप सुंदर महाराष्ट्र या 3 वर्षामध्ये जगद्गुरु तुकोबरायांचे खूप चांगले उत्सव पाहत आणि ते सांप्रदायिक पद्धतीने वारकरी परंपरेला तडा न जाता अतिशय प्रेमाने, अतिशय गोडीने तो उत्सव आम्ही चालवले. आता काल परवाच लातूरचा कुंभमेळा झाला. लातूरच्या उत्सवात पहिल्या दिवशी हरवलेला माणूस काला झाल्यावर घरीच सापडला. कुंभमेळा आणि मग त्या उत्सवाला आणि मग त्या उत्सवाची आमची तारीख गेल्या वर्षी ठरली होती आणि पाटील मला उत्सवात भेटले. पाटील म्हटले की आम्हाला शताब्दी करायची, तानाजी महाराजांनी मला तुमच्याकडे पाठवले, तर तुम्ही जर आम्हाला थोडं चांगलं नियोजन करून आलं, तुम्हाला याचा हातखंड आहे. म्हटलं तर आमचं लातूरचं तुमचं एकत्रच आहे आणि त्याच्यामुळे मी लातूरला शब्द दिल्यामुळे मी फितूर होऊ शकत म्हणून तिकडे गेलो नाही तर मग हा उत्सव कोकणातील 1 लाखभर वारकऱ्यांना एकत्र करून हा उत्सव करावा अशी आदरणीय तानाजी महाराजांची, आनंद पाटील यांची संकल्पना होती. काय कोण झाले पण तुमची संकल्पना पांडुरंग नक्कीच 125 वेळा पूर्ण करेल. 125 होईल त्यावेळेस त्यांची इच्छा आहे की तसाच संकल्प तसेच 2000 काळ करेल, लाखभर श्रोते असं व्हायला पाहिजे. पांडुरंग हे बघा, ज्याला 36 फुटमुडी मारायची तो 2 पाऊल मागे सरकला तर काय हरकत नाही. शताब्दी चांगला पार पडला, 125वा चांगला दिमाग पार पडू. या निमित्ताने आपण सगळी मंडळी आलात. तुम्हा सर्वांच्या चरणी मी विनम्र भावनेने नमस्कार करतो.
आदरणीय हजारो विद्यार्थी ज्यांनी घडवले मृदंगामध्ये असे आदरणीय एकनाथ बाबा गोष्टी उपलब्ध आहेत. या भागातील सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ कीर्तनकार आदरणीय यशवंत महाराज आहेत, चांगले अभ्यासू कीर्तनकार द्वारकानाथ महाराज आहेत. आपल्या भोपाळा वासाईला जो ब्रह्मोत्सव संपन्न होतोय त्याचे सर्व अध्यक्ष असलेले आदरणीय आप्पा आहेत, आदरणीय अनंत पाटील पनवेलचे आहेत, आदरणीय आर्यन पाटील आहेत, आणखी सगळी या भागातील ज्येष्ठ श्रेष्ठ वेगवेगळे आदर त्यांनी उपस्थित आहेत. तुम्हा सर्वांच्या आदरणीय माधव